आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गरज सर, परिवेशक श्री हेंडीवाल सर, माझे सर्व सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्र, खरं तर माझं व्याख्यान किंवा हे भाषण गेल्या महिन्यामध्ये जे आपल्याकडे दर महिन्याला व्याख्यान होतं त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं, पण गेल्या महिन्यामध्ये न जमल्यामुळं या महिन्याच्या सुरुवातीला सरांनी व्याख्यान ठेवलेलं आहे. थोडा विषय विसंगत होतं. जे 9वी-10वीचे मुलं आहेत त्यांना वर्गामध्ये मी कल्पना दिली होती आणि जे खालच्या वर्गाचे आहेत विषय आजच्या जयंतीच्या निमित्ताने असाही थोडा वेगळा आहे. खरं तर मी वीरावस्थेमध्ये आहे की एका बाजूला सावित्रीबाईची जयंती आहे, त्यांच्याविषयी बोलायचं, दुसऱ्या बाजूला मी विषय निवडलेला आहे तो म्हणजे राजे संभाजी, असा माझा विषय होता व्याख्यानाचा. पण सरांनी मला सांगितलं की म्हणजे तुमचं जे नियमित व्याख्यान आहे त्या विषयावर आहे तर काय विषयावर तुम्ही बोलावं. एक सरासरी थोडं अर्ध्या तासामध्ये मी संपतोय माझा विषय. थोडं आवाज करण्याचं सारखं काही नाही, कारण जसे विषय तुम्ही ऐकायला सुरू कराल मला खात्री आहे की तुम्ही अत्यंत शांतपणाने विषय ऐकाल, कारण त्याची काही थोडीशी मी सुरुवातीला चाचपणी 9वी-10वीच्या वर्गामध्ये केली होती आणि जेव्हा मला वाटलं की मुलं शांतपणाने ऐकतात त्यावेळेला मी हा विषय थोडा सगळ्यांसमोर मांडायचा प्रयत्न करतोय. गेल्या महिन्यामध्ये आपल्या शाळेची सहल गेली होती. त्या सहलीमध्ये आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारा जो पन्हाळगड आहे या ठिकाणी गेलो होतो. त्या पन्हाळगडावर सज्जापोटी म्हणून एक इमारत आहे, जे शहरमध्ये मुलं होते त्यांना आठवत असेल. आणि मग त्या सज्जापोटीमध्ये जेव्हा आमचे मित्र आले सरडी सर मॅडम होत्या, आम्ही फिरत असताना माझ्या मनामध्ये थोडी कल्पना आली की मी म्हटलं आहे ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचा महान राजा संभाजी यांचे पाऊल पडलेले आहेत, कदाचित त्या स्थानावर आपलेही पाय पडत असावेत. ज्या मातीवर त्या महान अशा पायाला स्पर्श केलेला आहे तीच माती आपल्या पायाला स्पर्श करते आणि मग तोच राजा संभाजी आपल्या मुलांना कळावा, त्यांना सांगावा. आणि म्हणून मग तिकडून आल्यानंतर माझ्याकडे एक मोठं पुस्तक आहे विश्वास संभाजी यांच्यावरचं, सरासरी 900 ते 1000 पानांचं पुस्तक आहे ते. आणि मग ते पुस्तक मी वाचलं आणि वाचल्यानंतर त्याचा सारांश आपल्यासमोर मांडणार आहे, कारण सगळं पुस्तक ते प्रचंड मोठं आहे. ज्या वेळेला संभाजी राजांचा जन्म झाला, जन्मानंतर थोड्या दिवसामध्ये संभाजी राजांची आई यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर तेव्हापासून संभाजी राजे थोडके झाले. थोड्या मुलींना विनंती करेल की थोड्या वेळातच थोडं लक्ष द्या, जेणेकरून माझी साखळी आहे ते चुकणार नाही. आणि मृत्यूनंतर संभाजी राजे थोडके झाले आणि त्यानंतर शहरी महाराजचं लग्न दुसऱ्या राणीबरोबर, राणी सोयराबाई यांच्याबरोबर झालं. लहान संभाजीचं पोर कौतुक त्यांची आजी माता जिजाई, राजे शिवाजी आणि दुसरे आईनं केलं. अत्यंत राजदंड असं व्यक्तिमत्व असणाऱ्या राजे संभाजींचं त्या रायगडावर त्यांचे वाढ झाल्यानंतर ज्यावेळेला राजे संभाजींच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला तर तो अगदी अचानक पद्धतीनं राजे संभाजींचं लग्न झालं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे